तर भारत अमेरिका व्यापार करारानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर मोदींनी आभार मानलेत। ते काय म्हणालेत बघा। आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलणं खूप छान झालं। मेड इन इंडिया उत्पादनावर आता 18% शुल्क आकारलं जाईल, याचा आनंद झाला। या अद्भुत घोषणेबद्दल भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खूप खूप आभार। जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा ते आपल्या लोकांना लाभदायक ठरतं आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देतं। जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं आहे। शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो। आपली भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय। यानंतर एक नजर टाकूयात गेल्या 3 वर्षातील अमेरिकेच्या भारतावरील टॅरिफवर। 2024 मध्ये भारतावर केवळ 2 ते 3% टॅरिफ लागत होता। 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दलचा दंड म्हणून भारतावर तब्बल 50% टॅरिफ लादला। अमेरिका भारत व्यापार करारामुळे आता हा टॅरिफ 50 वरून थेट 18%वर आणलाय। या कराराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतावर लावलेला टॅरिफ हा त्याच्या शेजारील आणि प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे। 2024 मध्ये 2 ते 3% टॅरिफ होता। 2025 मध्ये तोच टॅरिफ 50%वर नेला आणि आता हा टॅरिफ थेट 18%वर आणलाय।